मार्गावर रिक्षाला एसटी बसची धडक, 21 महिला मजूर जखमी। साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। पिंपळनेर दहिवल रस्त्यावर चिंचपाडा इथं कांदा काढण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांच्या रिक्षाला मागून येणाऱ्या नवापूर नाशिक एसटी बसनं धडक दिली। अपघातात 24 महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली। चिंचपाडा इथं विविध भागातून कांदा काढणीसाठी महिला या गेल्या होत्या। सायंकाळी काम आटपून इकडे जाताना MH41L 3551 क्रमांकाच्या रिक्षाने जात होत्या। त्याच वेळेला नवापूरकडून नाशिककडे जाणाऱ्या थार MH14BT 1830 क्रमांकाच्या एसटी बसनं रिक्षाला पाठीमागून धडक दिली। कार इतकी धडक जोरदार होती की रिक्षा रस्त्याच्या बाजूला उलटली। रिक्षातील महिला मजूर रस्त्यावर पडल्या। अपघातातील रिक्षा चालक हा एक पुरुष सोडला तर 21 महिला मजूर होत्या। अपघातात महिला मजुरासह रिक्षा चालकही गंभीर जखमी झालाय। जखमींवर दहिवेल आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। गंभीर महिला धुळ्याला अपघाताची घटना घडल्यानंतर जखमींपैकी 8 महिलांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। GS9 मराठी न्यूज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र दिनांक 27 एप्रिल 2025 ला धुळे इथं मीटिंग आयोजित करण्यात आली। आजचा विषय मीटिंगमध्ये वर्धापन दिवसचं काही विषयांवर चर्चा करण्यात आली आणि ही मीटिंग मध्ये काही प्रतिनिधींचे प्रश्न सोडवण्यात आले। हे मीटिंग जळगाव आणि धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते। मीटिंगला मुख्य संपादक GS शेख साहेब, ब्युरो चीफ कदीर पटेल, सहसंपादक सलीम कुरेशी, मानद संपादक हजारी सर, कार्यकारी संपादक कृष्णा मोरे आणि धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी गोकुळ देवरे उपस्थित होते आणि राजूभाऊ जाधव, 40गाव तालुका प्रतिनिधी, पारोळा तालुका प्रतिनिधी रोहित जाधव, महेश जाधव, जळगाव शहर प्रतिनिधी, पंकज सोनार, पारोळा तालुका शहर प्रतिनिधी उपस्थित होते आणि सिंदखेडा प्रतिनिधी अडगळ सर। आलेले सर्व प्रतिनिधींना मनापासून धन्यवाद। छायाचित्र रोहित जाधव, पारोळा तालुका प्रतिनिधी। आतापर्यंत तुमची न्यूज किती आहे? 20-25 तुम्ही स्वतः गेली का? असं नाही, मी स्वतः जातो सर। आज आपण 10-12 तुम्ही सरांच्या डेलीची बातमी, आपली बातमी नसली, सरची बातमी आली, जे बी तुम्हाला टाका त्याच्या ग्रुपवर। काऊन करते तुम्ही? चॅनलला तुम्ही शेअर करा। तुम्ही कधी तुमची बातमी नसली बी तर तुम्ही जे ग्रुपमध्ये असेल ते तुम्हाला सांगितलं या हे चॅनलमध्ये पत्रकार आहे, बघू बरं आज काय घडलं ते। असं नाही का यांची बातमी तर मी पाहिली नाही तर ठेवली, तुमची बातमी पाहिली सगळ्याकडे तुम्ही शेअर करा। तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीच बातमी शेअर होते, यांची बातमी प्रत्येक मी कमीत कमी 300 ग्रुपवर टाकतोय। मुद्द्याची गोष्ट अशी, आपण काही सगळ्या ठिकाणी बातमीला आणलं नव्हतं। बातमी काही ठिकाणी आपले संपर्क वाढवला, काही अधिकाऱ्यांशी, काही त्यांच्या खालच्या लोकांशी आपण कनेक्ट राहिलं पाहिजे। हा, की असंच नाही की अधिकारी आपल्याला माहिती देईल, अधिकारी आपल्याला मदत करेल, लगेच नाही। कोणताच अधिकारी मदत करत नाही, तो त्याच्या हिशोबाने चालतो, आपण आपल्या हिशोबाने चालायचं। त्यामुळे आपण त्याच्या खालचा माणूस पकडायचा, त्याला मित्र ठेवायचा, त्याच्याकडनं WhatsApp नंबर घ्यायचा, त्याला सांगायचं याचं काय पाहिजे मला ते मागव, ते मागवायचं। माझ्याकडे निम्मे बातम्या त्या येतात, रोज निम्मे बातम्या। मी माझी ड्युटी करतो 10:30-5:30 माझ्याकडे लेडीज असते, मुलींचं असते। मी रिटायर झाल्यावर मी मला संस्थेने 2 वर्ष एक्सटेन्शन दिलेलं, रिटायर झाल्यावर मग मी कसं काम करायला पाहिजे? तरी मी तिथं संस्थेत 10:30-5:30 डबा पाण्याची बाटली घेऊन जातो घरून। मला सगळं अलाउड आहे, मेस आहे, जेवण आहे, चहा आहे, सगळं काही नाही। मी माझ्या घरून जेवण घेतो, कारण मी शिस्त लावली तर बाकीच्या आपली आता या भाऊंची अडचण आहे, प्रत्येकाची अडचण आहे। आता आपण एकमेक जर एक झालो तर सगळ्याची अडचण सॉल्व्ह होणार आहे। आता समजा यांच्याकडून यांचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आहेत देवरे साहेब, देवरे साहेब कडून नाही झाला तर तुम्ही आहे। म्हणजे आपण प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार घेऊन जर पुढे चाललो तर सगळं होणार आहे। हो, आता या साहेबांना मी म्हटलं तुम्हाला प्रतिनिधित्व करायचं जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात, कारण तिथं आपल्याला रवायचं होतं झेंडा GS9चा। त्यांनी आजपर्यंत अजून बातमी तुम्हाला दिली नाही। त्यांना असा विचार पडला की आपण कसं जायचं, म्हटलं साहेब तसं नाही, त्यांचा झेंडा मजबूत आहे, परंतु आपण बातमी दिली नाही, आपण कसं
गेलं जायचं ते शंका होती ना मला. परंतु ते काय म्हटले की जे होईल ते होईल, आपला परिचय होतो, समजून तर घेत. त्यांनी एक बी बातमी दिली नाही अजून. नाही दिलंय का? हा. पण त्यांचं असं म्हणणं पडलं की आपण बातमी नाही दिली तर आपण बोलणार काय. म्हटलं तसं नाही, गेलो आपली भेट होते, कमीत कमी ग्रुपला जरी बघितलं तरी आपली इच्छा जागृत होते की आपण काहीतरी बनवलं पाहिजे. ग्रुप मध्ये असं आहे, आपलं सगळे पत्रकार त्याच्यामध्ये आहे. तर माझे नवनिर्वाचित पत्रकार बंधू आपली सगळी टीम या ठिकाणी आहेत. मी माझा एक अनुभव सांगतो आणि मी सुद्धा तुझ्यासारखा फोनवरती सरांशी बोललेलो होतो. CS7 न्यूज होती त्यावेळेस, 7 होती. परंतु सरांचं काम असं आहे, कुणाचंही काही भीती. आता माझ्या मुलीला एकदा असं झालं, ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट काय कोणाला विचारून येत नाही. सरांनी फक्त आपली जी टीम होती नाशिकची, त्यांना सर एक कॉल केला. ते सर स्वतः त्या ठिकाणी हजर झाले आणि माझ्या मुलीला ऍडमिट केलं आणि तिची तब्येत 21 दिवस नंतर कॉमामध्ये असेल, एकदम सिरियसली होती, वाचण्याची गॅरंटी नव्हती. मी 10 दिवस थांबलो. 11-12 दिवशी 10वीचा पेपर होता म्हणून मला जाणं भाग होतं. मी तिला तसेच सोडून आलो. परंतु आपली जी टीम आहे, सरांचं जे फक्त एक फोनवरती काम होतं मित्रांनो, एक फोन. तर मुलगी, मी जाण्या अगोदर मुलगी दवाखान्यात ॲडमिट झाली. तिच्यावर उपचार पण सुरू झाला. तिचं पूर्ण ब्रेन हे झालेलं होतं, परंतु 6 महिने इथे ठेवलेलं होतं. मला स्वतःला गॅरंटी नव्हती. डॉक्टर लोक सांगायचे सर तुमचे म्हणजे आमचे जे पत्रकार त्या ठिकाणी गेलेले होते त्यांचा माझा ओळख नाही, परिचय नाही, पण फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट होता. तुम्ही आता कॉन्टॅक्ट घेतलेला आहे. तर अशा ठिकाणी आपली टीम फार कामात येते आणि माझी मुलीचा जीव वाचला. ती आज एक मुलाची आई आहे, ती वाचली. हे सर्व श्रेय आमचे माननीय सरांना द्यावं लागेल. आणि मी तरी म्हणतो की अहोरात्री त्यांनी शब्द पण दिलेला आहे आणि ते पाळतातच. मित्रांनो, जर तुमच्या असं बितलंय स्वतःसाठी बितली ना, तर त्यावेळेस आपले मित्र असतात, पत्रकार मित्र, त्यांना लावून काम करून घ्यावं लागतं. ती आयडिया पाहिजे. तर त्यावेळेस हे पण संपर्कात होते माझे दुर्योधन भाऊ, परंतु त्यांना असं वाटलं की बाबा त्यांनी काही सहकार्य मला काही सांगितलंच नाही, आता सांगितलं. अहो त्यावेळेस असं जर राहिलं ना, आपल्या इतर टीमच्या मित्रांना सांगायचं, ते काम बघतात आणि करतात. आपला जर त्या ठिकाणी दबाव पडत नसेल किंवा आपण नुसतं आयडी घालू, मी आयडी कधीच घातलेली नाही. आपण फक्त मोठा कार्यक्रम राहिला तर त्या ठिकाणी मी थांबतो आणि आयडी घेतो. आणि हे गुंत वगैरे मला तत्व आहे. मी ज्या ठिकाणी काम करतो मला पहिले आयडी गुम असेल तर काम करेन. त्याला उशीर लागतो तरी सरांनी घरपोच 2 वेळेस, एक नाही 2 वेळेस दिलेले मित्रांनो, घरपोच केलेलं आहे. 1 रुपया घेतलेला नाही. त्यांनी स्वतःहून पोस्ट फी घेतलेली, त्यांनी स्वतः भरलेली. पण सरांचं काम एकदम व्यक्तिमत्वावर नाही राहत, बारीक असला पण दबदबा. आणि साहेबांना सांगू इच्छितो की खरंच मी त्या टीमचं फार आभारी आहे बरं का. आपले सर म्हणजे शब्दाचे पूर्ण दावेदार. मित्रांनो, तुम्ही कधीही वाऱ्यावर राहणार नाही. जर आपल्याला अशी बितली, आता आपली ही टीम आहे, सरांनी सांगितलं की आपण आता शक्यतो ते आपले निघून आपले जेवढे सर हे तर आपले जुळे त्याचे मेन माणसं आहे, आपण त्यांनाच स्वीकार कारण ते स्वतःहून कधी घेत नाही. मला म्हणायचं सर तुम्ही श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ म्हणून तुम्ही घ्या. दादा हे काम माझं होतं, मी धुळ्याला बोलणार होतो, पण आपलं सोय होणार नव्हती लांबच्या मंडळींची. त्याच्यामुळे सरांकडे हा कार्यक्रम ठेवला ना. आज कार्यक्रम संपूर्ण मित्र परिवारात आपल्या परिवारात सहभागी झाले. आपण आलात. आता आपल्या मुलाचे सन्मान 2 शब्द प्रत्येक व्यक्ती बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि